कोल्हापुरातील अग्रगण्य शतकोत्तर महोत्सवी आशादी प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी कोल्हापूरच्या नूतन अध्यक्षपदी कनेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी आणि उपाध्यक्षपदी पद्मश्री डॉक्टर जी.डी. यादव संशोधक संस्थेचे माजी विद्यार्थी यांची निवड झाली। त्यांचे स्वागत आणि शिक्षकांशी विद्यार्थ्यांचा सुसंवाद असा कार्यक्रम प्रायव्हेट हायस्कूल येथे आयोजित केला होता। संस्थेचे संस्थापक पूज्य विभूती गुरुजी अ.व्ही. जोशी यांचे प्रतिमा पूजन तसेच सरस्वती व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। स्वागत आणि प्रास्ताविक नियामक मंडळाचे चेअरमन उदय सांगवडेकर यांनी केले। काडसिद्धेश्वर स्वामी यांचा परिचय माजी विद्यार्थी डॉक्टर सुनील पाटील यांनी तर जी.डी. यादव यांचा परिचय व्हाईस चेअरमन डॉक्टर सुनील कुबेर यांनी केला। अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांचा सत्कार तसेच मावळते अध्यक्ष माननीय उपेंद्र शहा यांचा सत्कार यावेळी करण्यात आला। अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींनी संस्थेला अटल टिंकरिंग लॅब भेट दिली। विद्यार्थ्यांनी केलेल्या उपकरणांबद्दल सुसंवाद साधला। यावेळी कार्यक्रमाच्या प्रसंगी सुसंवाद कार्यक्रमादरम्यान बोलताना शिक्षक ही शाळेची सर्वेंद्रिये आहेत। आपण काय शिकवतो यापेक्षा जे शिकवतो त्याचे काय होते असा विचार करून विद्यार्थ्यांना शिकवावे। माणुसकी असलेले मानवी मूल्याचे जतन करणारे विद्यार्थी घडावेत असे मार्गदर्शन केले। आभार मिलिंद करमळकर यांनी मानले। सूत्रसंचालन ऐश्वर्या कुलकर्णी यांनी केले। पसायदान सीताराम जाधव यांनी गायले। या कार्यक्रमात संस्थेचे नियामक मंडळाचे सदस्य मदन कुलकर्णी, अरुण डोंगरे, डॉक्टर प्रकाश संघवी, मिलिंद करमळकर, केवल तिरोडकर, प्रकाश मेहता, प्रशांत कुलकर्णी, कोषाध्यक्ष जी.एस. जांभळीकर, कार्यवाह एस.आर. डिंगणकर यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे माजी विद्यार्थी उपस्थित होते।